चित्राव सर आणि हेमंत माझा मित्र आणि जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांनो, श्रोत्यांनो, तुम्हा सर्वांना अभिवादन. कुसुमाग्रजांच्या पुण्यस्मृतींना आदरणीय विनम्र अभिवादन. गद्य बोलण्याची सवय नाही आहे, तेही एक कारण होतं जेव्हा मी हेमंतला म्हणालो की मी अगदी अर्धा तास थांबेन. आणि दुसरं कारण होतं की याच्यानंतर कधी नव्हे तो मी अभिनय केलेला एक चित्रपट इथे दाखवला जाणार आहे, तर तो सुरू होण्याआधी पळून जायचा विचार. परंतु खूप चांगली ही चळवळ सुरू होते आणि त्याचा मला भाग होता आला आहे, ह्याचा मला खूप आनंद आहे. कारण मी याचे परिणाम पाहिलेले आहेत अशा गोष्टींचे. पुण्यामध्ये मी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी चालवतो ज्याचं नाव आहे शक्यतांच्या प्रदेशात. तर तिथे आजची सगळी तरुणाई जी माझ्या कार्यक्रमांना येते त्यांना घेऊन आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी भेटण्याचा प्रयत्न करतो. 2 ते 3 पूर्वसुरींच्या सगळ्या चांगल्या कविता घेऊन प्रत्येकाला त्याचा जो काही अर्थ लागतो त्याच्यावरती उहापोहा आणि चर्चा विचारविनिमय करतो. आणि कधीकधी त्या तरुणांच्या विचारातून सुद्धा आपल्याला आपल्यामध्ये जे बदल घडताना दिसतात ते खूपच प्रोत्साहन देणारं सगळं वातावरण आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा जगण्याचा अविभाज्य भाग आहे सिनेमा. म्हणजे ज्याबद्दल कॉलेजमधली 2 वर्ष मी वाया घालवली असं घरचे म्हणायचे, त्या सिनेमा, कादंबरी आणि साहित्यानेच मला सावरलेलं वेळोवेळी. आणि नंतरसुद्धा टाइम्समधली नोकरी सोडून पूर्णवेळ कवी गीतकार व्हायचं ठरवलं तेव्हासुद्धा आर्थिक आणि इमोशनल पाठबळ सगळं सिनेमातून मिळालेलं आहे. जी फिल्म आहे ती मला ती आनंदाची गोष्ट अशी आहे की ती स्त्री शक्तीचं कौतुक करणारी आहे, घरातल्या स्त्रीचं कौतुक करणारी फिल्म आहे. तू आहेस मा. बऱ्याचदा आपल्या पार्टनरबद्दल, सहचारिणीबद्दल आपल्या मनात जेवढा काही आदर असतो तो प्रत्येक वेळी वागण्यातनं दाखवला जातोच असं नाही. आणि अशा एका रोलसाठी मला माधवीने बोलवलं आणि अक्षयने त्याच्यामध्ये विश्वास दाखवला म्हणून मी पहिल्यांदा ती करू शकलो. नात्यांवरती बोलताना, कुटुंबांबद्दल बोलतो आहोत. मला असं वाटतं की कुसुमाग्रजांच्या ज्या 2 ओळी आहेत की नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही. याच्या पुढे कोणी काही त्याच्यावरती लिहू शकेल कुठल्याही नात्यावर असं मला वाटत नाही. एकदा माझ्या हातून लिहिलं गेलं होतं, काही गोष्टी आपण केल्या म्हणून सांगाव्यात, काही आपल्याकडनं होऊन गेल्यात असं कबूल करावं. की नाते असेल तर मग नाते असे असावे, नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. तर तशाच इमोशनवरती आधारित ही फिल्म आहे. आणि नात्यावर मला पद्य बोलण्याची परवानगी दिली आहे हे म्हणते, त्यामुळे काही 1-2 कविता ऐकवतो आणि थांबतो. आपण दैहिक आणि ऐहिक नात्यातून प्रवास करत पुढे गेल्यानंतर शेवटी जे एक अतिशय निखळ आणि नितळ नातं शोधत असतो त्यावरची कविता आहे. प्लॅटॉनिक रिलेशनशिप ज्याला आपण असं म्हणू शकतो. कवितेचं नाव आहे डोह. की प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही, प्रत्येक ओळखीचं कशात तरी रूपांतर व्हायलाच हवं असं नाही. की प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही, एखादा डोहा असू द्यावा अथांग, एखादा डोहा असू द्यावा अथांग, कुठल्याही क्षणी हक्काने जावं, कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग, ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग, मुळात अपेक्षाच नाहीत तर कसला अपेक्षाभंग. डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला, डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला, इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला. आणि हलकेच आपल्या दिशेने एक पान सरकवत त्याने दाखवून द्यावं की बरीच अंतरी पूर्वी आहे पण तळाला. अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं, अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं. कारण हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही, प्रत्येक डोहाचं तळ गाठायलाच हवा असं नाही. कुटुंब आहे आणि प्रवास आम्ही जे बघतो आमच्या शक्यतांच्या प्रदेशात खूप जोरजोरात भांडणं होतात आमच्या कवितांच्या अर्थांवरून. की ग्रेसांनी या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपले हात उजळतो. इथे ग्रेसांना काय म्हणायचंय, मग मला असं वाटतं, मला असं वाटतं. पण त्यातून जे काही कंगोरे आणि ज्या लोलकांमधून कविता फिरते त्यातून येणारा अनुभव तुम्हाला समृद्ध करून जातो.
पण कुटुंब आहे म्हणल्यानंतर अनेक गोष्टी होणार याच्यामध्ये. त्याच्यावरची एक कविता सांगतो की हा नवीन तुमचा प्रवास सुरू झालाय म्हणून, की प्रवास म्हणता प्रवासात सगळं काही होणार. प्रवास म्हणता प्रवासात सगळं काही होणार. ऊन पाऊस वारा वादळ येणार आणि जाणार. पण निश्चयाला अडथळ्यांचा कसला आलाय धाक. निश्चयाला अडथळ्यांचा कसला आलाय धाक. जगणं वाट बघतंय, चल पाऊल पुढे टाक. नुसती स्वप्न पाहणाऱ्यांचं काहीच नाही घडत. नुसती स्वप्न पाहणाऱ्यांचं काहीच नाही घडत. बेभानाचे पाय कधी उंबऱ्यात नाहीत अडत. क्षितिजावर नजर ठेवून कापलं जातं अंतर. क्षितिजावर नजर ठेवून कापलं जातं अंतर. कुठली वाट कुठलं वळण सगळे प्रश्न नंतर. काटेकुटे खाच खळगे असतीलही लाख. काटेकुटे खाच खळगे असतीलही लाख. पण जगणं वाट बघते, चल पाऊल पुढे टाक. आणि ज्यांना ज्यांना वाटलेला तुझा प्रवास फोल, ज्यांना ज्यांना वाटलेला तुझा प्रवास फोल, तुझ्या प्रवासात आहे त्यांचे देखील मोल. वेस पार केल्यानंतर येईल त्यांची हाक. काही लोक क्लब उशिरा जॉईन करतात की वेस पार केल्यानंतर येईल त्यांची हाक. आणि वळून पाहताना त्यांना माफ करून टाक. जगणं वाट बघतंय, चल पाऊल पुढे टाक. आणि हे करताना वस्तुस्थितीचं भान असावं म्हणून शेवटची प्रार्थना वाचतो आणि थांबतो की द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. माणसाला वेदनेची जाण दे रे ईश्वरा. तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी. तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी. पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली. ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली. त्या गरिबीचा जरा अभिमान दे रे ईश्वरा. जे युगांपासून काहीही कधी ना बोलले. जे आपण बोलणार आहोत आता चर्चांमध्ये. जे युगांपासून काहीही कधी ना बोलले. त्या मुक्या ओठास स्फूर्तिगान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको. भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको. वर्तमानाचे जरासे भान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे. फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे. घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा. या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा. आसवांचे शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा. आणि थांबताना शेवटच्या 2 ओळी म्हणतो की मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले. ध्रुवबाळाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. आपण सगळेजण आपलं स्थान मिळवण्यासाठी धडपड करत असतो की मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले. माणसांच्या काळजात स्थान दे रे ईश्वरा. द्यायचे तर वरदान दे. या चळवळीला खूप शुभेच्छा. याच्यासाठी कधीही काही मदत लागली तर मी हजर आहे. एका हाकेवर तुमच्यासाठी इथे येईन एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.